तर मंडळी कशा आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. सो आज काय तर आज आहे ना, मी पाटणा देवी फिरायला चाललोय. मी म्हणजे माझ्यासोबत माझे फ्रेंड पण आहे चाळीसगावचे, आणि कोण इथून तर मी आणि नयन आम्ही दोघं चाललोय. आणि पाटणा देवी नाही, अजून 2-3 ठिकाणी 2-3 स्पॉट आहे. तर आजचा ब्लॉग मी स्टार्ट केला 2 वाजता. आता 2 वाजले आणि निघतो मी आणि नयन येतोय. आम्ही दोघं इथून निघतो. पुढे चाळीसगावला मित्र उभे, त्यांच्यासोबत जाईल आणि दाखवेल मी तुम्हाला. फुल मज्जा करू, फुल धमाल करू आणि सगळ्या क्लिप मी तुम्हाला दाखवेल ब्लॉगला तसं. आणि ड्रोन शूट पण आहे, तर ड्रोनचा पण क्लिप दाखवेल, सिनेमॅटिक शॉट दाखवेल. ठीक आहे, करतो मी आता ब्लॉगला कंटिन्यू आणि करतो तयारी. असा आहे माझा लुक म्हणजे असं टी शर्ट घातलंय मी आता. हे टी शर्ट आहे आणि निघतो मी आता. ठीक आहे, हा बघा नयन पण आला. आम्ही दोघं आता इथून निघतोय आणि पुढे माझे फ्रेंड उभे. तर करू आता ब्लॉगला कंटिन्यू आणि तुम्ही ऍक्टिव्हच राहा. सो बाई, घेतलं ड्रोन आणि घेतली गाडीची चावी. तर आता निघतो मी. गाडी कोणती? तर एक्सेल घेऊन चाललं. तर हा पण झाला तयार. ठीक आहे, येतो मी. Just pushing like a crowd is. Baby, put your hands up. We didn't set a line to see us in the papers. We don't look like common, but it's a no-brainer. We already. So guys, आले आता आम्ही निघू आणि शांततेत जायचं एकदम. नाही किडे नाही पाडायचे बरं का. हा, हो. मी आहे आणि मागे ते शौर्य ते पण येत आहे. पुढे पोरे गेले, आम्ही 5-6 जण चाललोय. तो गाईच तुमचा भाऊ पोचला फायनली मेन गेट जवळ. तर आता जाऊ पुढे. पहिले इथे थांबू, दुसरे मित्र येत आहे. आणि ही झाली आपली रॉयल एंट्री. पाहू इथे थांबायला लावले. हा, इथे लावा पण गाडी. आणि पाणी सुरू आहे, एवढं भारी वाटतंय ना. बघा ना, म्हणजे तुम्ही पण या कधी फिरायला आणि वेळ काढा. एवढं भारी वाटतंय ना, आणि पाणी पण पडतंय. अहो नको एंट्री मारायचं काम नाही. बघू हा शौर्य किती वेळेस आलाय बघू आता. दाखव किती वेळेस आलाय तो. कामा वेट दाखव ना भाईले, काय लिहितोय. दाखव ठीक आहे गाईस, नाही म्हणता येते. तिथे पाणी पण सुरू आहे आणि मी घरूनच तयारी करून आलो होतो. एक पिशवी आणली मोबाईलला, म्हणजे कुठे पण किती पण पाणी राहू द्या, डायरेक्ट मोबाईल फेकणार तर नाही मी. फेक करेन कशाला, फक्त कव्हर मध्ये पॅक करून देईल. किती वेळ लागेल अजून, केव्हा येता येते. भांडणे झाले माहिती का ते नारळ ते विकल्यावरून. ऐका चुप जाऊ द्या, ते शांत होऊन गेला आता. हो गाईज आले, चला जायचं का मग. ठीक आहे, आम्ही पण निघू. ऍक्सेस वरते पण ऍक्सेस वर झाले. जंगलात नाही रे केदार कोण मध्ये. हा मग तेच इकडे दाखव नको. गाडी अवघड इकडे. हा बाई लय बेकार आहे. तो गाईज चाललोय आम्ही आता धबधब्याजवळ. चाललोय आम्ही आता केदारकुंडला. म्हणजे तिथे ना मोठं रेनफॉल आहे. इथे एक वेळेस बघून घ्या तुम्ही, व्ह्यू एवढा खतरनाक आहे ना. आणि ब्लॉग मी करेल कंटिन्यू, बघा तुम्ही पुढे. ठीक आहे गाईज, एवढं बेकार झालंय. पाणी पण सुरू आहे आणि यांचं म्हणणं आहे आता ट्रॅकिंग करायची असं. बघा आता कुठे चाललो आणि एवढा पाणी आहे ना. हे बघा वरती व्ह्यू. चुप गाईज, आलो आम्ही फायनली इथे स्पॉटवर, डेस्टिनीवर. कुठे तर दाखवतो आता कसं आहे. एवढा लांब आलोय तर अजून रिटर्न जायचं म्हणत होतं यांना, चला म्हटलं, पण आलोच तर बघूनच जाय म्हणे. आता कुठे जातोय तर दाखवू काय. हे बघा, एक मिनिट इकडे बघा. मी पण पूर्ण ओला झालोय. हे बघा, हा बघा व्ह्यू. काय बघायला आलोय, फक्त हा व्ह्यू बघायला.
आता यांचं मन आता धबधबा बघून आणि आम्ही पण निघतोय. नको क्लायमेट रिकामा चिंकाय लागा रे. आणि पहिले माहिती गाड्या तर जाणारच नाही, पण बघू आता काय करायचं काय नाही. कसं होतं कसं नाही. आले फक्त 5 मिनिटासाठी आले आणि लगेच लगेच चालले लगेच. 1 घंट्याची गाडी चालवली फक्त 5 मिनिटं. 5 मिनिटासाठी 5 मिनिटं फक्त पाहिलं मन भरून आणि आता निघालो आम्ही परत मन भरलं नाही. ट्रॅकिंग करत म्हणजे आम्हाला फोटो काढायला यायचं होतं. आणि क्वालिटी का बरं खराब झाली माहिती का? तर मी पन्नीमध्ये मोबाईल टाकलाय म्हणून. तर घ्या करून मॅनेज एवढ्या वेळ. आणि आम्ही जातो तोवर तुम्ही घ्या सबस्क्राईब करून. सॉरी लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बरं का, हा बोल. आम्ही तुम्हाला सॉरी म्हणतो, व्हिडिओ क्वालिटी चांगली नाही म्हणून. हा यावेळेस त्या पावसामुळे खराब झाली. आम्ही चुकी करून आलो. खोटं वाटत असेल ना माझं अक्षर काय ना, म्हणजे चुकी झाली पूर्ण. खरं तर जाईल ना गाडी जाय तू. बाय 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 बाय. नाही तो मात्र ना. चला ना. मी बसलो. सो गाईज मी पण चाललोय आता. हो, गाडी आहे बरं का. हो? कोणती अर्ध्याला शूटिंग काढायला दिला असतं ना नको रे. जाऊ दे. Show me where your mouth is, pushing where the crowd is. Baby, put your hands up, we didn't set a line to see us in the papers. We don't look like common, but this is no. भाई एकदम धन्यवाद. मजा आली पण एक नंबर. 5 मिनिटासाठी गेलो आम्ही. पुढे गाडी 5 मिनिटासाठी आलो आम्ही. काय झालं? कपडे भरून टाकले माझे. नको हे बघ तिकडच्या साईडला. ओ बाप, काही गाडी. मजा आली एकदम. आणि आता चालू आता मंदिरावर जातो. पाणी आहे घरी? पाणी नाहीये पण मग चिकन भरपूर झालंय बाय. पूर्ण कपडे खराब करून टाकले मित्र. काय निघाला पण जायला काहीच काढला आता मोबाईल पन्नी मधून. आणि आता क्लॅरिटी थोडी बरी येते. तर हे म्हणताय मंदिरात जायचं, मंदिरात जाऊ म्हणे. तर बघू काय करायचं काय नाही. पण मग खूप मजा आली. खूप म्हणजे खूप मजा आली. आता दाखवतो तुम्हाला काय करायचंय त्याच्यात. ड्रोन पण आहे आता. आपण ड्रोन क्लिप पण काढू. ठीक आहे चलो. सो गाईज चाललोय आम्ही आता मंदिरात. आम्ही हे कोण आहे ते इकडे पोरे आहे, ते दर्शन आहे. आणि मंदिरात जाऊ नये. मग आता मंदिरात रिटर्न झालं की घरी. एवढं पोरे आम्ही सगळे आलो होतो सोबत. यायची का तुला? हा भारी दिसेल ना. अरे भारी दिसेल ना. टोपी घेऊन घ्या ना. बघा चुप. असं काम नका करा. पडा उग ब्लॉग मध्ये आलो पुलाजवळ. आता पुढे जाऊ मंदिरात. पाणी आहे पण एवढं नाही इथे. धरून गेल बर का. गाईज आता घ्या ड्रोन शॉटचे एन्जॉय. मी दाखवतो आता इथले ड्रोन क्लिप सगळ्या. आला ड्रोन. ठीक आहे. काही कारणास्तव आम्हाला शूटच करता आला नाही तिथे. आम्ही सापडून गेलो. आमचा डायरेक्ट ड्रोन घेऊन घेतला तिथे. ते वॉर्डन होते त्यांनी ड्रोन दिला नाही इथे चालत नाही वगैरे. मग मूड ऑफ झाला पूर्ण. आणि जप्त करून घेतलं होतं. देत नव्हते. म्हटलं सोडा माझ ड्रोन आहे असं. मग त्यांनी केव्हा दिलं. मग तेच ना. मग सर तेव्हा तो ड्रोन दिला असं कसं काय दिलं. आता आम्ही पण चाललो आता घराकडे लागलो रस्त्याला. त्याला बोललो सर दे. तेव्हा त्यांनी ड्रोन दिलं नाही. तर डायरेक्ट जमा करून घेतलं होतं आमचं. आणलं कशासाठी आणि कामात झालं नाही. आता चाललो आम्ही घराकडे. काहीच चाललो आम्ही आता घरी. पाणी पण सुरू आहे इथे. आणि पुढे ब्लॉग काढणं काही शक्य नाही. बघू शकता पाणी सुरू आहे इथे. आणि मी पण आता गाडीचा डिक्कीत मोबाईल ठेवतो. माझा मोबाईल काढणार नाही. आणि घरी गेल्यावर कंटिन्यू करेल. दर्शन चालायचं का? झालं ना बाबा. ठीक आहे चलो.
सो गाईच उघडलं पाणी दाखव. तर आम्ही पण निघतो आता घराकडे. नच काढतोय ब्लॉग मी काढा ते. माझे हात पूर्ण ओले झाले, मी पण पूर्ण ओलं झालं. थंडी वाजते एकदम खतरनाक वाले. गाडी घेऊ साईड ना आणि इकडे अजून. आणि काय झालं, गाडीच्या डिक्कीत आहे ना त्या शौर्याचा मोबाईल आहे, तर मग त्याच्यासाठी थांबवला गेला. अजून तो येतोय मागून. तर काहीच या ट्रिपला खूप म्हणजे खूप मजा आली. आणि ह्या ट्रिप मध्ये पाऊस पण होता, ट्रॅव्हलिंग पण होती, ट्रॅकिंग पण होती आणि खूप काही होतं. पण मग मध्ये मध्ये ना थोडा जीव पण घाबरायचा. कसं तर ते ट्रॅकिंगला. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला मला सपोर्ट करायचा असेल तर मी नवीन एक ऑप्शन आलंय, फीचर्स आले, ओपन झाले, मी ते तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय, बघून घ्या. शेअरच्या बाजूला ते 3 डॉट आहे ना, तिथे क्लिक करा आणि तिथेच हायपोचं जो ऑप्शन आहे तिथे हायपोवर जा आणि 3 अटेम्प्ट राहतात. हायपो म्हणजे जशी की तुमची एक छोटीशी मदत, त्या 3 अटेम्प्ट राहतात ते करा. असा स्कॅम झाला ना भाई, तुम्ही एक नोटीस केलं का? माझ्या मंदिरात एवढं पाणी होता आणि बघा इथे रस्ता पूर्ण कोरड आहे, पूर्ण कोरड. एवढं पिसून केलं ना आम्ही, शर्ट पण ओले झाले. मंदिराच्या बाहेर आले फक्त बघा. आणि तिकडे एवढं पाणी, इथे सगळं कोरड आहे, डायरेक्ट पूर्ण कोरड. थंडी पण असते. आता जो घरी गेल्या गेल्या डायरेक्ट कपडे बदलावे लागतील. तो गाईच पोचलो आता घरी आणि बदलावतो कपडे. हे ओले झाले सगळे. हे बघा हे पलटण. मम्मी येईल का असून? मम्मी पण बाहेर गावी गेली, काकून त्यांच्या सोबत. ठीक आहे, मी आता बदलवतो कपडे, पूर्ण ओले झाले. कसा गेला आज दिवस? एकदम भारी पण गेला. आणि बघा कपडे कसे झाले, ते कुंकुशन त्याचे आणि केस, हे सगळं नको विचारू. ठीक आहे, मी बदलवतो आता आणि ब्लॉगला परत कंटिन्यू करतो. सो भाई केले कपडे चेंज आणि आता पितो चहा आणि वापस ब्लॉगला एंड करतो. आजचं काय क्लायमेट पण भारी होतं, दाखव का कसं होतं ते. हे बघा क्लायमेट पण छान होतं. आणि इथे तर गावात पाणी नाही, तिथे पाटणा देवीला एवढा पाणी होता काय विचारू तुम्हाला. पण मजा आली, खूप खूप मजा आली. ट्रेकिंग करायला पण खूप मजा येते तिथे. आणि मंदिरात पण गेलो आम्ही. मंदिरात तुम्हाला कसं सांगू, आता मी ते क्लिपच काढले नाही. ड्रोन असं टेक ऑफ केलं, वरती गेलं आणि त्यांनी डायरेक्ट ड्रोनच जमा करून घेतला माझ्या हातातून, रिमोट हिसकून घेतला. असं नाही होणार, तसं नाही होणार. मग त्यांना सांगितलं सर देऊन द्या, सर वगैरे बोललो, तेव्हा त्यांनी दिलं. बरं म्हणे. आणि रूल आता लक्षात ठेव म्हणे, म्हणजे आपण कुठे पर्यटक ठिकाणी जातो ना, तिथे देऊळ वगैरे राहिलं तर मग पहिले त्यांची इन्फॉर्मेशन घ्यायची की शूट काढू का, व्हिडिओ काढू का, तरच मोबाईल वगैरे काढायचा. हा नियम झालेला आहे, तयार झालेला आहे. तर मला त्या तसं बोलले ते, हा एक नियम झालाय, तर या नियमचा उल्लंघन नाही करायचा. ठीक आहे. तो गाईच पाटणा देवीचा आता क्लिप काढायला नाही भेटला, तर तुम्हाला सनसेटचा क्लिप दाखवतो आता. आणि क्लायमेट पण चांगलं आहे, तर सगळ्या सिनेमॅटिक रील्स भारी येतील. तर रिलोड करतो आता गन आणि स्टार्ट करतो. बघा आता कसं आहे ते. तो गाईच आवरला आता ते. आणि मला एक सांगा, तुम्हाला ड्रोन शूट आवडले का? आवडले असतील तर मला तसं कमेंट मध्ये सांगा. मग आपण स्वतःसाठी आपण एक ड्रोन विकतच घेऊ, कारण आता ब्लॉगिंग साठी त्याच्यासाठी पण लागेल. तर मला तसं सांगा, तुम्हाला हे शूट आवडले का, कमेंट करा. आणि ते हायपो करायला विसरू नका यार. हायपो म्हणजे मी बोललो नाही का, वापस एक वेळ सांगतो परत. ब्लॉगच्या खाली 3 डॉट आहे बघा, ते खाली मी स्क्रीन रेकॉर्डिंग मध्ये दाखवते. ब्लॉगच्या खाली 3 डॉट आहे, तिथे जा आणि त्या हायपोचं ऑप्शन आहे ना, त्या ऑप्शनवर क्लिक करा. 3 अटेम्प्ट राहता,
3 अटेम्प्ट करा. मला सपोर्ट करायचा असेल तर एवढं करा फक्त बाई. 3 अटेम्प्ट राहतात त्या हायपोचे. आणि बस मग म्हणजे त्या हायपोचं मिनिंग काय तर ब्लॉगला ना प्रोग्रेस भेटते. बरोबर, प्रोग्रेस भेटते. तर करा तेवढं. आणि मी पण करतो आता ब्लॉगला कंटिन्यू. सो गाईज, आजच्या ब्लॉगला आता एंड करूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या न्यू ब्लॉग मध्ये. सो आतासाठी बाय.